आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF-बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. 31 डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान श्रीरामपूर येथील हाजी बंटी जहागीरदार यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेबाबत हाजी बंटी जहागीरदार यांचे भाऊ रईस शेख यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरनं सदर हत्या ही बेग यांच्या सांगण्यावरनं झाली आहे असं फिर्यादीत म्हटलंय. श्रीरामपूर येथील हाजी बंटी जहागीरदार यांची 31 डिसेंबर रोजी दुपारी 2:45च्या दरम्यान कॉलेज रोडवरती मोटरसायकलीवरती आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली आहे. बंटी जहागीरदार हे कब्रस्तानमधील एक अंत्यविधी आटोपून घरी जात होते, तेव्हा संत लूक हॉस्पिटलच्या गेटसमोर 2 हल्लेखोर अगोदरच दबा धरून बसले होते. बंटी जहागीरदार हे त्यांचे मित्र अमीन हाजी यांच्या मोटरसायकलीवरती मागे बसून घरी जात होते. संत लूक हॉस्पिटलच्या गेटजवळ दबा धरून बसलेल्या 2 हल्लेखोरांपैकी एकानं त्यांना मागून दगड मारला. दगड लागल्यानं ते मागच्या मागे गाडीवरनं उतरले. त्यांनी तो दगड परत त्या हल्लेखोरावरती भिरकावला आणि त्या क्षणी हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तूलमधनं बंटी जहागीरदार यांच्यावरती गोळीबार केला. त्यांच्या पोटात, पायाला तसेच मागून पाठीवरती अशा 6 गोळ्या झाडण्यात आल्या असं सांगितलं जातंय. तर एक गोळी ही छातीमध्ये गेल्यानं ते खाली कोसळले. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. बंटी जहागीरदार यांना उपस्थित नागरिकांनी उपचारांसाठी कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे डॉक्टर जगधने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांच्यावरती प्रथमोपचार केले. मात्र त्यांची परिस्थिती गंभीर असल्यानं त्यांना अहिल्यानगरला हलवण्यात आलं होतं. तिथे एका रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केल्यानंतर उपचारांच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. घटनेनंतर हाजी बंटी जहागीरदार यांचे भाऊ रईस अब्दुल गणी शेख यांच्या फिर्यादीवरनं 2 अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 2 अज्ञात इसमांनी चन्या बेग, सोन्या बेग आणि टिप्या बेग यांच्या सांगण्यावरनं असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यास ठार मारला आहे अशी खात्री आहे असं फिर्यादीमध्ये म्हटलंय. तर या घटनेमधील आरोपींना पोलीस पथकानं रात्री उशिरा ताब्यात घेतलंय. त्यांची नावं कृष्णा अरुण शिणगारे तसेच रवींद्र गौतम निकाळजे अशी आहेत. दरम्यान पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब हंडाळ हे करतायत. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.